चिपळूणच्या पाणथळ परिसरामध्ये नुकताच एक दुर्मिळ पक्षी आढळून आलाय. ब्लॅक हेरॉन असं या पक्षाचं नाव आहे. पक्षी निरीक्षक डॉक्टर श्रीधर जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा पक्षी पहिल्यांदाच भारतात आढळलाय. ब्लॅक हेरॉनने आफ्रिकेतून थेट कोकणातलं चिपळूण गाठल्याने पक्षी अभ्यासकांसाठी हा कुतूहलाचा विषय ठरलाय. डॉक्टर जोशी यांना पाणथळ जागी दोन ब्लॅक हेरॉन मासे पकडताना दिसले. त्यांनी याविषयी अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की कॅनोपी फीडिंग किंवा अम्ब्रेला फीडिंग या मासे पकडण्याच्या अनोख्या शैलीचा वापर फक्त ब्लॅक हेरॉन या आफ्रिकन पक्षाकडूनच केला जातो. ब्लॅक हेरॉन आपले पंख अर्धवर्तुळाकार पसरवतो आणि पंखाच्या सावलीखाली आलेले मासे सहज पकडतो. लांब पाय, काळा रंग आणि कॅनोपी फीडिंगचा वापर या वैशिष्ट्यांमुळे हा पक्षी ब्लॅक हेरॉन असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. डॉक्टर जोशी यांनी या पक्षाची माहिती आणि फोटो इंडियन बर्ड जर्नलकडे पाठवले. ब्लॅक हेरॉन हा खरं तर दक्षिण आफ्रिकेत आढळणारा पक्षी आहे. सेनेगल, सुडान, केनिया, टांझानिया, मोझांबिक आणि मादागास्कर हे त्याचे नैसर्गिक अधिवास आहेत. युरोपमध्येही काही ठिकाणी या पक्षाची नोंद झाली आहे. मात्र भारतात आजवर या पक्षाचा एकही ठोस पुरावा आढळलेला नव्हता. हा पक्षी सहसा स्थलांतर करत नाही. अन्न पाण्याची कमतरता भासली तरच तो आपला परिसर बदलतो. त्यामुळे त्याचं चिपळूणमध्ये अचानक आगमन कसं झालं हेच आता एक मोठं कोड आहे.